पाटील मॅडम या, मृदुला पाटील. ताई तुम्ही इकडे उभे ह्या बाजूला इथं इकडे घे, इथूनच आहे मधून या, या पुढे या, तिथून पुढे या तुम्ही. जयवंत असे या ठिकाणी आलेले सर्वच आमच्यासाठी प्रतिष्ठित आहेत, मान्यवर आहेत. सुरेश भाऊ गायकवाड कुठे आहेत? सुरेश भाऊ इकडचे सर्व नावं लिहून द्या मान्यवरांची. या ठिकाणी मनोज कदमचे बाबाई आहेत, त्यांचेही स्वागत. अतिशय मेहता म्युझिकल ग्रुप सादर करीत आहे मराठी भावगीत आणि भक्तिगीतांची सुरेल संध्या. गाणी मनातली रसिक श्रोत्यांनो, मराठी ही आमची मायबोली, अमृतातही पैजा जिंके अशी माऊली ज्ञानोबारायांनी तिची महती गायली आहे. आतापर्यंत आपण अनेक कार्यक्रम ऐकले, पण फक्त मराठी गाण्यांचा कार्यक्रम नाही. त्याच्या मागचं कारण अगदी हास्यास्पद आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणे नुसती मराठी गाणी असली ना तर हवा तेवढा रसिक प्रेक्षक त्याला उपलब्ध होत नाही. आत्ता समोर उपस्थित असलेले हे रसिक श्रोते पाहिले तर त्यांना कळेल की मराठी ही खरोखरच अमृतातील पैजा जिंकणारी भाषा आहे. ती आपली मायबोली आहे. आपण आपल्या माईला विसरलो आणि मावशीकडे धावलो. हिंदी आणि इंग्रजी ह्या मावशी आहेत दोन आपल्या, त्यांच्यावर तर प्रेम केलंच पाहिजे. पण पहिलं प्रेम कुणाचं? मावशी, मराठीचं. आणि म्हणून हा मराठीचा कार्यक्रम या ठिकाणी करण्याचं आम्ही निश्चित केलेला आहे. पुढे चालवले जातात. आमच्या मेधाताई आहेत समोर बसलेल्या, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण समोर बसलेले हे सगळे जे बालक आहेत, बालक नाहीत तर ती स्वामी समर्थांची रूपं आपल्या समोर बसलेली आहेत. या ठिकाणी बसले ती स्वामी समर्थांची लक्ष्मी रूप आहे. आणि माझ्या समोर बसलेलं आहे ते सर्व स्वामी समर्थांचं विष्णू रूप आहे. तर ते सादर करत आहेत. दीपक ज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपोत्कार कारी कुंडल कापसाची दिवा जळू दे सारी रात. दिवा लावला देवा पाशी, उजेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. विघ्नं कुरु मे देव सर्व कार्ये सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गणपतिर्हवामहे. कवी कवीनामुपम श्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पते. आर्णशृण्ववनुतेभिर्सीदसाधनं. प्रारंभी विनती करू गणपती. वेद्यादया सागरा अज्ञानत्वहरो निबुद्धिमजदे. आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे. देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा. भक्ता बहुतोष विदो नहि रे प्रकाश पसरे. अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर पाजरे. वरिवरे दुर्वांकुराचे तुरे. माया मी भाळताने तुझी सेवा करू काय जाणे. अन्याय माझे
कोटी मोरे राबा तू घाल पोटी गणाधीश जोई सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूल चत्वारवाचा गमुपत अनंत या राघवाचा वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेदात्मरूपा देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी गणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्धय्य पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकलं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपे गणपति स्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभे संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां मुदाकरातमोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतं सकं विलासिलोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नाथाशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां न तेतरातिभीकरं न वोदितार्कभास्वरं न मत्सुरारिनिर्जरं न ताधिकापदुद्धरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरे भवक्त्रमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतं नमस्करोमि भास्करम् जय गणेश
गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां अकिञ्चनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणं प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तराय चिन्तनं हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनं तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम् जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां महागणेश पञ्चरत्नमादरेण योन्वहं प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् अरोगतामदोषतां सुसाहितीं सुपुत्रतां समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरात् जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां जय गणेश खरं असं वाटतं कारण मुलांकडनं एवढं रटवून घेणं आणि विथ ॲक्टिंग विथ ॲक्शन करून घेणं हे कौतुकाची बाब आहे मुलांचा या ठिकाणी वरती 4 फोटो दिसत आहेत त्यातले हे एक सुरेश गायकवाड एक धागा सुका 100 धागे दुःखाचे एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे जर तारी हे वस्त्र मानसा तुझी आयुष्याचे एक धागा सुखाचा पांघरशी जरी असला कपडा येशी उघडा जाशी उघडा पांघरशी जरी असला कपडा येशी उघडा जाशी उघडा कपड्यासाठी करीशी नाटक 3 प्रवेशांचे एक धागा सुखाचा
अंगडी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची, मुखी अंगडी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची, जीर्णशाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे, एक धागा सुखाचा. या वस्त्रात विणतो कोण, एक सारखी नसती दोन. या वस्त्रात विणतो कोण, एक सारखी नसती दोन. कुणान दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचे, एक धागा सुखाचा. 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानसा तुझी आयुष्याचे, एक धागा सुखाचा. थँक्यू, धन्यवाद. रसिको, तुझ्या कथा हृदय प्रीत जागते, जाणता जाणता हृदय प्रीत जागते, जाणता जाणता. तुला
नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय कल्याणजी आले होते, त्यांचेही मनापासून स्वागत आणि आभार मानतो. माजी नगरसेवक राजू बच्चे, ज्येष्ठ उद्योजक श्री व ज्येष्ठ आमचे आदर्श श्री अरविंदभाई मेहता, माजी मुख्याध्यापक VPS रामदास दरेकर, ज्येष्ठ नागरिक बोरस कर्नानी, ज्येष्ठ नागरिक कुलकर्णी मॅडम, पत्रकार श्रीरामजी कोमटेकर, पत्रकार प्रदीपजी वाडेकर, पत्रकार संजय पाटील, मावळवर्ताचे गुरुनाथ व त्यांचे सहकारी, रेल्वे फाउंडेशन रिटायरमेंटचे अध्यक्ष दिलीप पवार, भरत नागरिक पतसंस्थेचे संस्थापक दत्तात्रय तांदळे, उद्योजिका सीमा कुलकर्णी, ज्येष्ठ निवेदिका वसुधा पाटील, चैतन्य नागरीचे माजी अध्यक्ष श्री AK जोशी, त्याचप्रमाणे भरत अग्रवाल नागरिक पतसंस्थेचे माननीय श्री राजूभाऊ दळवी, पत्रकार सुनील म्हस्के, या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतो. आपण सर्वांची क्षमा मागतो, कारण अनेक ज्येष्ठ वरिष्ठ आणि मोठे गायक या ठिकाणी बसलेले आहेत. मी खरं तर गायक आणि प्रेक्षक यांच्यामधला एक छोटासा दुवा, पण असं वाटलं की आपण ही गावं कधीतरी पाहावं एकदा, जमतंय का? कारण जसं आता उमा वहिनींनी सांगितलं की प्रत्येक माणसात एक राजहंस दडलेला असतो. तो तुम्हाला ओळखता आला ना की मग तुमची प्रगती, तुमचं यश कोणी रोखू शकत नाही. हा छोटासा प्रयत्न गोड मानून घ्यावा, एवढीच नम्र विनंती. एका तळ्यात होती पदके पिले सुरेख, होते कुरूप वेळे पिल्लू तयात एक. एका तळ्यात होती पदके पिले सुरेख, होते कुरूप वेळे पिल्लू तयात एक. कोणी न त्यास घेई खेळावयास संगे, कोणी न त्यास घेई खेळावयास संगे. सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे, दाऊन बोट त्याला, दाऊन बोट त्याला, म्हणती हसून लोक आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक. पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी, भावंडना विचारी सांगेल ते कुणाशी, सांगेल ते कुणाशी. जो तो तयास टोची दावी उगाच धाक, आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, एके दिनी परंतु पापूस या कळाले. भयवेड पार त्याचे वाऱ्यास वे पळाले, पाण्यात
माझेच त्या कळाले तू राजहंस एक माझेच मज कळाले मी राजहंस एक एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते गुरूप वेडे पिल्लू तयात एक होते गुरूप वेडे पिल्लू तयात एक होते गुरूप वेडे पिल्लू तयात एक. धन्यवाद. जे काही कमतरता असेल ती माझी आहे, जे काही चांगलं आहे ते सर्व तुमचं आहे. मी आजपर्यंत फक्त हिंदी गाणी गात आलेलो आहे. किशोर कुमारचे आज पहिल्यांदा मराठी गीत गातोय, समजून घ्या. सखे ग साजणी आवाजात लाजून हसणे अन हसून ते पाहणे. बरं, हा अचानक प्रयत्न आहे आत्ता एवढ्यात ठरलेला. आता जे काही चुकीचं असेल ते माझं असेल. यांनी आग्रह केला म्हणून यांना दोष देऊ नका. लाजून हासणे हसून हे पाहणे. लाजून हासणे हसून हे पाहणे. मी
बहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा. डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा. मिटताच पापण्यांका चंद्रही दिसावा. मिटताच पापण्यांका चंद्रही दिसावा. हे प्रश्न जीव घेणे हे प्रश्न जीव घेणे हरती इथे शहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. हाती धनुष्यजाच्या त्याला कसे कळावे. हाती धनुष्यजाच्या त्याला कसे कळावे. हृदयात बाण जाता त्यालाच दुःख ठावे. हृदयात बाण जाता त्यालाच दुःख ठावे. तिरपा कटाक्ष भोळा तिरपा कटाक्ष भोळा. आम्ही इथे दिवाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. मी ओळखून आहे सारे तुझे. रघुवीर खेडकर नाव ऐकले आपण. ते रघुवीर खेडकर एका गावामध्ये तमाशा करत होते. त्यांची बायको खूप आजारी होती आणि अचानक गावावरून एक माणूस आला आणि त्यांनी कनातीत मागं बसलेल्या रघुवीर खेडकरांच्या आईला सांगितलं की वहिनी गेल्या. आणि हे ऐकल्यानंतर सासूबाई सुन्न झाले. त्यांना काय कळेनाच काय बोलायचं. वहिनी गेल्या म्हणजे रघुवीर खेडकरांची पत्नी वारली होती आणि हे तिकडं समोर तमाशा करत होते. ते तिथं संपलं आणि थोडंसं त्यांना मधीच चहा घ्यायचा पाणी घ्यायचं म्हणून ते आतमध्ये आले आणि आईने सांगितलं रघुवीर तुझी बायको गेली रे. आणि रघु कोसळला खाली पण आईने त्याला उठवलं आणि सांगितलं की तुझी बायको गेली आहे पण समोर तुझी मायबाप जनता आहे. हा खेळ शेवटपर्यंत करायचा आणि रघुवीर खेडकरांनी तो खेळ शेवटपर्यंत केला. आणि एका तमासगीराची व्यथा काय असते हे मला माहिती आहे, कारण मीही एक तमासगीराचा मुलगा आहे. संपूर्ण तमाशा पूर्ण झाला आणि रघुवीर खेडकर धावत मागे आले आणि आईच्या गळ्यात पडून धाय मोकळून रडायला लागले. पण आईने पाठीवरती हात टाकून सांगितलं, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा.
आणि मग आम्ही मार्ग काढला. राजेशजींनी सांगितलं की आपण निशाला विचारू आणि निशाचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. ही वाट दूर जाते, ही वाट दूर जाते, सपनामधील गावा. ही वाट दूर जाते, सपनामधील गावा. माझ्या मनातला का तेथे असेल रावा. ही वाट दूर जाते. ही मिळे धरेना आभाळ वाकलेले, अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले, जेथे खुड्या ढगांनी, जेथे खुड्या ढगांनी रंगीन साजल्यावा. माझ्या मनातला तेथे असेल रावा. ही वाट दूर जाते. सपनामधील गावा, सपनामधून जावे. सपनातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे. स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्या. माझ्या मनातला का तेथे असेल रावा. ही वाट दूर जाते, सपनामधील गावा. ही वाट दूर जाते. नाही कळला वेदा नाही कळला अंतपारयाचा कानडा. राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला अंतपारयाचा कानडा. राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, तसा प्रगटला तसा विटेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर, तसा प्रगटला तसा विटेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तासाठी मुके ठाकले दिले काठी. परब्रह्म हे भक्तासाठी
शोधिशी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधिशी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी शोधिशी मानवा मेघ हे दाटती कोठुनी अंबरी सूर येती कसे वाजते बासरी रोम रोमी फुले तीर्थ हे भुवरी दूर इंद्रायणी दूरती पंढरी शोधिशी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी शोधिशी मानवा भेटतो देव का पूजनी अर्चनी पुण्य का लाभते दान धर्मातुनी शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी शोधशी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी शोध त्या जाळीत लोपुनी चंद्र पाहतो गडे पानांच्या जाळीत लपवणी चंद्र पाहतो गडे सांग कुणांच्या भेटीसाठी जीव सारका उडे हसले मनी चांदणे हसले मनी चांदणे म्हणजे कवीला जे न देखे रवी ते देखे कवी त्याचं हे प्रत्यय आहे. तर अशीच चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले ओंजळी उधळीत मोती ओंजळी उधळीत मोती हासरी तारा बोले चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचली
गीतकार सुधीर मोघे यांना एका संगीतकारांनी म्हणजे संगीतकार राम पाठक यांनी एक गाणं लिहून मागितलं, पण त्यांना काही शब्द सुचत नव्हते. अनेक गीत मूळ गायक भीमसेन जोशी यांचं सादर करत आहेत राजेश मेहता. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी, मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी, हा प्रहर अंतिम राहिला, हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशील का, देशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. हृदयात आहे प्रीतन, ओठात आहे गीतही, हृदयात आहे प्रीतन, ओठात आहे गीतही, ते प्रेम गाणे छेडणारा, प्रेम गाणे छेडणारा, सूर तू होशील का, होशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. जे जे हवे ते जीवनी, ते सर्व आहे लाभले, जे जे हवे ते जीवनी, ते सर्व आहे लाभले, तरीही उरे काही उणे, तरीही काही उणे, तू पूर्तता होशील का, होशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद
मृत्यू जरी आला इथे थांबेल तोही पळभरी थांबेल तोही पळभरी पण सांग तू येशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या अतिशय कमी पडतो ना, त्याच्या मागचं हे कारण सांगितलं जातं. तर त्या माणदेशात 1919ला गदिमांचा जन्म झाला. गदिमांची आई बाळणपणाच्या त्या हे सोसत होती, सुईन आतमध्ये होती, आता सारखा दवाखाना नव्हता. आणि बाहेर गदिमांचे आजोबा बसले होते आणि बायकांची अशी येरसार चालू होती. आणि काय झालं काय झालं काय झालं अशी विचारपूस चालू होती. तेवढ्यात आतमधून एक बाई बाहेर आली आणि तिने काय सांगितलं असेल, काही नाही, दैवानं दिलं होतं पण कर्मानं नेलं. झालं. आजोबांनी लगेच आदेश सोडला. त्यांनी परमेश्वरचं नाव घेतलं. परमेश्वरा, तुझी लीला आघात आहे. ठीक आहे, तुला जे काही मान्य असेल ते आम्हालाही मान्य आहे. त्यांनी आवंडा गिळला आणि आपल्या नोकरांना त्यांनी आदेश दिला, हुकूम दिला की जा परसदारी एक खड्डा घ्या, परसदारी एक खड्डा घ्या, कारण माझ्या नशिबात नातवाचं सुख नाही रे. नोकरांनी परसदारी खड्डा घेतला. ती सुईन सगळं काही करत होती. बाळ निश्चित पडलं होतं आणि तिने त्या बाळंतीन बाईच्या कॉट खाली असलेलं ते निखाऱ्याचा तो तवा होता ना, तो उचलला. तो तवा तिने त्या बाळाच्या बेंबीजवळ नेला आणि जोरात बाळाने टाहो फोडला आणि एकच आवाज झाला, बाळ जन्मला ग सखे, बाळ जन्मला. गदिमांचा पुनर्जन्म झाला आणि त्याच गदिमांनी पुढे गीत रामायणासारखं एक अजरामर काव्य अख्ख्या जगाला दिलं. त्यांना दुसरं कोण म्हणतात? दुसरे वाल्मिकी. अपराध माझा असा काय झाला, का रे दुरा
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा आता उघडदार देवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा आता उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. चरावल्या हाता नाही कंपता सुटावा. उघडदार देवा आता उघडदार देवा. उजेडात होते पुण्य अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा. उघडदार देवा आता उघडदार देवा. स्वार्थ जन्म भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. घडोघडी अपराधांचा तोल सावरावा. उघडदार देवा आता उघडदार देवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा आता उघडदार. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं म्हणजे जीवन गौरव पुरस्कार जरी बाबांना मिळाला असेल तरी तो त्यांचा सन्मान नाही, तो त्या जीवन गौरव पुरस्काराचा सन्मान आहे. कारण खऱ्या अर्थाने डोनाल्ड एक आदर्श असं हे व्यक्तिमत्व आहे. अजातशत्रू, स्वतःचं काम आणि स्वतःचा उद्योग व्यवसाय पाहणं आणि होईल तेवढी समाजसेवा करणं हेच त्यांचं काम आहे. अशा एका आदर्श व्यक्तिमत्वाला हा जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. हिचा तुरु तुरु उडती जैस फुरु फुरु, डाव्या डोळ्यावर पट ढळली. जशी मावळत्या उन्हात केवळ्याच्या पणात नागिन सळसळली. हिचा तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर पट ढळली. तशी मावळत्या उन्हात केवळ्याच्या पणात नागिन सळसळली. कोणी
आसपासला डोळ्यांच्या कोणात हासला तू जरा माझ्याशी बोलना ओठांची मोहर खोलना तू लगबग जाता माग वळून पाहता वाट पावलात कळली जशी मावळत्या उन्हात केवळ्याच्या पणात नागिन सळसळली फुकाच फुवई ताणून फुकाच उसवा आणून पदर चाचून हातान उठ जरा जातीशी ताण हा राग जीव घेणा मोठा मोठा जप आता माझी कोण कळली जशी मावळत्या उन्हात केवळ्याच्या बनात नाही सळसळली ही सात तुरु तुरु उठी केस फुरू फुरू डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हात केवळ्याच्या बनात नागिन सळसळली तशी नागिन सळसळली तूच चंद्रमा नभात तूच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तू ही कामिनी तीच तू ही कामिनी तूच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तू ही कामिनी तीच तू ही कामिनी तूच चंद्रमा नभात निरवता ती तशीच धुंद तेच चांदणे छाया ती रेखियले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच तीच गंध मोहिनी एकांती मज समीप तीच तू ही कामिनी तीच तू ही कामिनी तूच चंद्रमा नभात सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे मीही तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे तीन आर्तता पुरात स्वप्न तेन लोचनी एकांती मज समीप तीच तू ही कामिनी तीच तू ही कामिनी तूच चंद्रमा नभात त्या पहिल्या प्रीतीच्या
दिशा आज लोकल्या खुणा वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधितो पुन्हा गीत येन ते जून भंगल्या सुरातुनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमान भात. धन्यवाद. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातून शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातून चंद्र आहे स्वप्नवाहे धुंदया आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या विसरून डोळे पहा तू अशी जवळी राहा तू अशी जवळी राहा. गाजऱ्या माझ्या फुलारे गंध हा दिलगे जीवा लाजऱ्या माझ्या फुलारे गंध हा दिलगे जीवा अंतरीच्या स्पंदनाने अंतरारे हवा अंतरीच्या स्पंदनाने अंतरारे हवा भारलेल्या या स्वरांनी भारलेला
शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातून चंद्र आहे स्वप्न वाहे धुंदया गाण्यातुनी आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा तू अशी जवळी राहा तू असा जवळी रहा तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे स्वप्नात गुंगत जाणे वाटेत भेटत गाणे स्वप्नात गुंगत जाणे वाटेत भेटत गाणे गाण्यात हृदय फुलायचे गाण्यात हृदय फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे मोजावी नभांची खोली घालावी शपथ बोली मोजावी नभाची खोली घालावी शपथ बोली श्वासात चांदणे भरायचे श्वासात चांदणे भरायचे श्वासात चांदणे भरायचे झोपाळ्या वाचून झुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे थरारे कोवळी तार सोसेना सुरांचा भार थरारे कोवळी तार सोसेना सुरांचा भार फुलांनी जखमी करायचे फुलांनी जखमी करायचे फुलांनी जखमी करायचे झोपाळ्या वाचून झुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे धुंदी कळ्याना धुंदी फुलाना शब्द रूपाले मुक्या
शब्द की थेंब हा अमृताचा, तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा, तुझा शब्द की थेंब हा अमृताचा, तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा, उगाला जण्याचा किती हा बहाणा, शब्द रूप आले मुक्या भावना, धुंदी कळाना धुंदी फुलाना. चिरंजीव होई कथा मिलनाची चिरंजीव चिरंजीव होई कथा मिलनाची, तृषा वाढते तृप्त या लोचनाची, युगांचे मिळावे अर्थ या क्षणाला शब्द रूप आले मुक्या भावना, धुंदी कळाना धुंदी फुलाना, शब्द रूप आले मुक्या भावना, धुंदी कळाना. मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. भेट पहिली अपुली घडता, निळी मोहिनी नयनी हसता. भेट पहिली अपुली घडता, निळी मोहिनी नयनी हसता. उडे पापडी किंचित ढळता, उडे पापडी किंचित ढळता. गोड कपोली रंग उशेचे, रंग उशेचे भरतो, चित्र काढतो. मम स्पर्शाने तुझी मुग्धता, होत बोल की तुला न कळता. मम स्पर्शाने तुझी मुग्धता, होत बोल की तुला न कळता. माझ्या विणही तुझी चारुता, माझ्या विणही तुझी चारुता. मावळतीचे सूर्यफूल ते, सूर्यफूल ते करतो, चित्र काढतो.
सरिता संगम देखून मागे फिरता तुझ्या परी तव प्रीती सरिता संगम देखून मागे फिरता हसरी संध्या रजनी होता हसरी संध्या रजनी होता नक्षत्रांचा निळा चांदवा धरतो चित्र काढतो मानसीचा बाकी खूप मोठी स्टोरी आहे, मी थोडक्यात सांगतो. जेव्हा हे गाणं घ्यायचं ठरलं, अशा प्रकारचं गाणं घ्यायचं, त्यावेळेस वसंत देसाई जे आहेत, शांताबाई शेळके आणि बुवा म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेक, तर हे एकत्र बसलेले होते. आणि त्यावेळेस संगीतकाराने त्यांना सांगितलं की शांताबाई आपल्याला अशा प्रकारचं गाणं हवं आहे. ते म्हणे कशा प्रकारचं? तो बोले तुम्ही तो उर्दूतला शेर ऐकलाय का? तो म्हणे कोणता शेर? बोले आप गैरों से बच के, आप गैरों की बात करते हैं, हमने तो अपने आजमाए. आप गैरों की बात करते हैं, हमने अपने आजमाए हैं. आप कांटों से बच के चलते हैं, हमने फूलों से जख्म खाए. जेव्हा रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत लहान मूल जेव्हा तापाने फणफणलेलं असतं, तर त्यावेळेस त्या आईला कुठल्याही प्रकारचा आजार नसतो, पण केवळ ती त्याला पट्ट्या लावत बसताना, म्हणजे ते अशा प्रकारचं आहे की फुलाने सुद्धा इजा होऊ शकतात, अशा प्रकारची कल्पना याच्यामध्ये मांडलेली. आणि दुसरे म्हणजे आप गैरों की बात करते, हमने आपने भी आजमाए, म्हणजे जेव्हा नेमकी वेळ येते त्यावेळेस आपले सुद्धा काय करतात. तर अशा प्रकारची याची पार्श्वभूमी आहे. आणि मग भीमपलासी रागामध्ये हे गाणं तयार झालं. माझा फूलही रुतावे, माझा फूलही रुतावे, हा दैवयोग आहे. ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला आक्रंदतात कोणी, आक्रंदतात कोणी. मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे. ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला. सांगू कशी कुणाला, सांगू कशी कुणाला, गळ्यातल्या जीवाची सांगू कशी कुणाला, गळ्यातल्या जीवाची चिरदार वेदनेचा, चिरदार वेदनेचा. मज श्राप हाच आहे, ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला काटा, ऋते
पाहतो काही करू पाहतो रुजतो अनर्थ जेथे माझे अबोलणे माझे अबोलणे विपरीत होत आहे विपरीत होत आहे माझा फूलही रुतावे माझा फूलही रुतावे हा दैवयोग आहे ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला टाळ्या टाळ्या हा स्नेह वंचना की हा स्नेह वंचना की काहीच कळेना हा स्नेह वंचना की काहीच कळेना आयुष्य ओघळोनी आयुष्य ओघळोनी मी रिक्त हास आहे ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला आक्रंदतात कोणी आक्रंदतात कोणी मजबूतही रुतावे हा दैवयोग आहे ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला
विषयाचे किडे, जन विषयाचे किडे यांची धाव बाह्याकडे, आपण करू शुद्ध रसपान रे. चाफा फुले आल्या फुलून, तेची दिशा गेल्या आटून. चाफा फुले आल्या फुलून, तेची दिशा गेल्या आटून. कोण मी चाफा कोठे दोघे जण रे. आ, चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा अंत करी काही केल्या तुले ना. चाफा बोले ना. थँक्यू. धन्यवाद. आणि उपस्थित असलेल्या सौ तारे यांचं तुम्ही नाव घेतलंच नाही, त्यामुळे नाही त्या त्या मेहता यांच्यासाठी जोरदार. त्यापैकी एक बापूलाल तारे, माजी मुख्याध्यापक, गुरुकुल हायस्कूल, यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा, गंगाधरा शिवसुंदरा, गंगाधरा शिवसुंदरा. जे जे जगी जगते तया, जे जे जगी जगते तया, माझे म्हणा करुणा करा, माझे म्हणा करुणा करा. सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा, गंगाधरा शिवसुंदरा, गंगाधरा शिवसुंदरा, गंगाधरा शिवसुंदरा. जे जे जगी जगते तया, जे जे जगी जगते तया, माझे म्हणा करुणा करा, माझे म्हणा करुणा करा. सर्वात्मका सर्वेश्वरा. आदित्य म्हणजे सूर्य आणि तिमिर म्हणजे अंधार. आदित्यया तिमिरात भा, आदित्यया तिमिरात भा, ऋग्वेदया हृदयात भा. आदित्यया तिमिरात भा, ऋग्वेदया हृदयात भा. सृजनध्वजा द्यार्यता, सृजनध्वजा द्यार्यता, अनुदारिता दुरिता हरा, अनुदारिता
जगते तया जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा माझे म्हणा करुणा करा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वे पुन्हा वारा पिऊन वादळ होणे नाही, आता पुन्हा आभाळाशी लढत देणे नाही. आता नाही ऋतूंना या परत जाऊ द्यायचे, आता नाही ऋतूंना या परत जाऊ द्यायचे. आता चला